assume array of 10 bytes. Program आहे assume array of 10 bytes which are stored in the external RAM memory location 3000H. Assume your summing result is 16-bit. Store this LSB result into the memory location 3000AH and MSB result into the memory location 3000BH. ठीक आहे. अरे ऑफ किती दिलेला आहे 10 बाईट्स आहे. मग असे आपण फक्त 2च बाईट्स घेतले होते D1 आणि D2. आता असे किती आहे टोटल 10 आहे. यात 10 डिजिट्सचं ऍडिशन परफॉर्म करायचं आहे तुम्हाला. ओके, थोडं थोडं कळते चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सो 10 डिजिटचं ऍडिशन परफॉर्म करायचं आहे. 10 बाईट्स आहे. सो सिम्पली मी इथे काय करणार, आधी माझे 10 बाईट्स लिहून टाकते. सो आपण अजून करू 01, 02, 03. लोकेशन्स काय 3000H. हे इनिशियल लोकेशन त्यांनी दिलेले. त्यांनी काय सांगितलंय फ्रॉम लोकेशन 3000H म्हणजे त्याच्या ऑनवर्ड हे काय झाले 10 बाईट्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, इथपर्यंत आला. हे सगळे 10 बाईट्स तुम्हाला काय करायचंय, यू हॅव टू परफॉर्म व्हॉट ऍडिशन. यांचं ऍडिशन परफॉर्म करायचंय. तर आपल्याकडे असे तर काही कमांड नाही ना की डायरेक्टली आपण 10चे 10 घ्यायचे उचलायचे आणि ऍडिशन परफॉर्म करायचं. एवढं सोपं नाहीये. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, हे 10 बाईट आहे 1 बाय 1 एकेकाचं ऍडिशन झालं पाहिजे परफॉर्म. म्हणजे 2 याचं म्हणजे पहिल्यांदा समजा हे 2 घेतले, या दोघांचा जो रिझल्ट आहे त्याचं रिझल्ट याच्यासोबत, परत त्याचं रिझल्ट याच्यासोबत, या मानाने स्टेप काय करावं लागणार आहे तुमचं इथे इन्क्रीज करावं लागतील. ह्या करताना तुम्हाला काय करावं लागेल, इथे 10 वेळेस तुम्ही ऍडिशन परफॉर्म करताय म्हणजे तुमचा काउंटर काय झाला 10 वेळेस झाला. सो 10 म्हणजेच काय हेक्स व्हॅल्यू मध्ये तो ए असतो. सो म्हणजे तुमचा काउंटर मी काय करणार इनिशियलाइज करणार टू दी 0AH. क्लिअर. पहिलं काय झालं काउंटर इनिशियलायझेशन. काउंटर इनिशियलायझेशन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय मेमरी पॉइंटर इनिशियलाइज करायचं आहे. मेमरी पॉइंटर काय इनिशियली 3000H. तो मेमरी पॉइंटर नंतर तुम्ही काय करणार कंटिन्युअसली इन्क्रीमेंट करत राहणार आणि तुमचा एक लूप असेल त्या लूपमध्ये तो कंटिन्युअसली मूव्ह होणार आहे, जेणेकरून तुम्ही कंटिन्युअसली इन्क्रीमेंट करतात आणि ऍडिशन परफॉर्म करता. हे करताना तुमचा जो रिझल्ट आहे त्यांनी सांगितलाय इट इज ऑफ 16-bit. दॅट मीन्स तुमचा MSB काउंटर पण तुम्हाला काय करावं लागेल इनिशियलाइज करावं लागणार आहे. MSB काउंटर पण काय करावं लागेल इनिशियलाइज करावं लागणार आहे. सो MSB काउंटरसाठी एखादं इंडिकेट करा. लेट MSB काउंटर तुमचा गेला 00H ला. आता पहिलं ऑपरेशन काय राहणार आहे, अरे ऑफ 8-bit आहे. नॅचरली तुम्हाला एक रेजिस्टर असा घ्यावा लागेल की ज्याच्यामध्ये तुमचा इनिशियल व्हॅल्यू 00 आहे आणि दुसरा रेजिस्टर असा आहे की जो 3000H मधला जो डेटा आहे त्याला लोड केलेला आहे. आणि ऍडिशन करताना आपल्याला एक डेटा कंपल्सरी अॅक्युम्युलेटर मध्ये लागतो. मग मी सिम्पली काय करणार 3000H मधला डेटा अॅक्युम्युलेटर मध्ये मूव्ह करणार आणि अजून एक रेजिस्टर इनिशियलाइज करणार जो माझा आधी 00 ला H इंडिकेट असतो तो, आणि दोघांचं ऍडिशन परफॉर्म करणार. ऍडिशन परफॉर्म केल्यानंतर परत मी कॅरी जनरेशन चेक करणार. कॅरी जनरेट झाली की नाही चेक केल्यानंतर मग करस्पॉन्डिंग ऑपरेशन जे मगाशी सांगितले ते परफॉर्म करायचे आहेत. जर तुमच्याकडे नोटबुकमध्ये 8-bit सिरीज ऍडिशन प्रोग्राम लिहिलेला असेल तर त्या स्टेप्स, मगाचा प्रोग्राम लिहिलेला असेल 8-bit ऍडिशन विथ एक्सटर्नल मेमरी, त्या स्टेप, त्या दोन्ही स्टेपचा रेफरन्स घेऊन हा प्रोग्राम तुम्हाला बनवायचा आहे. तर बघू स्टार्ट तुम्हाला करायची आहे. जमतंय की चेक करू. पहिलं काय सांगितलं होतं मी, स्टेप 1 सांगा. स्टेप 1 काय येईल, ओके व्हेरी गुड. सो पहिले स्टेप येणार DPTRचं लोकेशन मी इनिशियलाइज केलं 3000H ला, #3000H. ओके. सेकंड स्टेप काय येणार सांगा. हा पण तो R1 काय आहे तुमचा
R1 काय अजून केलेला आहे? 2 काउंटर आहे इथे, एक कॅरी काउंटर आणि एक बाईट काउंटर आहे. तुमचा कोणता आहे हा R1? कॅरी काउंटर. ठीक आहे. सो मूव R1 हॅश 00H म्हणजे कॅरी काउंटर इनिशियलाइज केला कशाला? 0ला. इथे मी लिहू शकत नाही म्हणून मी तुम्हाला सांगितले, मी जे तोंडी सांगते ते नोट डाऊन तुम्ही करत चला, तुमचा फायदा आहे. मला इथे प्रत्येक स्टेप लिहायला मग जागा कमी पडते, परत नवीन व्हाईट बोर्डला गेलं की तुमचे हे प्रिव्हियस स्टेप तुमच्या मिस आउट होऊन जातात. थर्ड स्टेप काय येणार? डायरेक्टली येईल का? इथे काय आहे? तुमचा अरे आहे, 10 डिजिट्स आहे, 10 डिजिटचं ऍडिशन करायचं आहे तुम्हाला. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? काय घ्यावं लागेल? एक बाईट काउंटर घ्यावं लागेल, जो काय करणार आहे? इट विल बी डिक्रिमेंटेड बाय 1. का? पहिली स्टेप कंप्लीट झाली ऍडिशनची की तो कुठे होतो? मूव्ह होतो. म्हणजेच कुठलं ऍडिशन येतं? 9th नंबरचं ऍडिशन येतं. टोटल 10 ऍडिशन आहे. सो प्रत्येक वेळेस तो डिक्रिमेंट होत जाईल. डिक्रिमेंट कटपर्यंत होईल जोपर्यंत तो 0 होत नाहीये. सो त्याच्यासाठी मला एक काउंटर डिसाइड करावं लागेल. सो काउंटर काय सांगतोय? देअर आर टोटल 10 ऍडिशन्स, म्हणजे 10 काउंटिंग आहे. 10 कशात केला? हेक्समध्ये, म्हणजे 0AH मध्ये लिहितो आपण. 10 मीन्स A. सो म्हणजेच माझं टोटल काउंटिंग किती आहे? 10चं आहे. सो बाईट काउंटर कितीचा आला? 10चा आला. पहिले मग मी इनिशियलाइज करणार बाईट काउंटर. थर्ड स्टेप काय येणार माझी? इनिशियलाइज बाईट काउंटर. लेट दिस बाईट काउंटर बी R0. आता तुम्ही सांगितलेलं आहे हॅश 0AH विच इंडिकेट्स व्हॉट? इट इंडिकेट्स बाईट काउंटर. हा इंडिकेट काय करतो? कॅरी काउंटर. फोर्थ स्टेप सांगा आता काय येणार? फोर्थ स्टेप मध्ये पहिले आपण 8 बिटचं ऍडिशन जेव्हा परफॉर्म केलं होतं त्यावेळेस मी इनिशियलाइज केलं होतं एला 00 ने, बरोबर. आणि त्यानंतर एक एक डेटा लोड करत होता आपण रेजिस्टरमध्ये, R0, R1, R2 मध्ये लोड करून मग तो डेटा काय केला होता? म्हणजे जो बाईट म्हणजे जसं इथे डीपीटीआरला लोकेट केला होता तर तिथे जो आपण रेजिस्टर R1 लोकेट केला होता करस्पॉन्डिंग त्या ऍड्रेसला, तो आपण इन्क्रीमेंट करत होतो. तर आता इथे काय करावं लागणार आहे मला? इथे 2 स्टेप आहे. डायरेक्टली मी डीपीटीआर सोबत ऍडिशन परफॉर्म करू शकत नाही, त्यासाठी मला डीपीटीआरचा डेटा एका रेजिस्टरमध्ये टाकावा लागेल. पण मग व्हॉट अबाउट नेक्स्ट डिजिट? तर नेक्स्ट डिजिटसाठी मला अजून एक रेजिस्टर घ्यावा लागेल जो मी इनिशियलाइज करते. इनिशियली आधी जसा मी त्या ठिकाणी अक्युम्युलेटरला इनिशियलाइज केलं होतं 00ला, या स्टेटमध्ये इथे मी R2 घेतला, तो 00H ला घेतला. हा सिम्पल रेजिस्टर आहे जो मला ऍडिशन मध्ये युजफुल राहणार आहे. ठीक आहे, रिझल्ट सेव्ह करण्यासाठी. सो R2 गेला 00H ला. फिफ्थ स्टेप काय येणार आता? आता हे सगळी इनिशियलायझेशन प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे. मला डीपीटीआर मी लोकेशनला इनिशियलाइज केलेला आहे, कॅरी काउंटर मी इनिशियलाइज केलाय 00ला, माझा बाईट काउंटर पण मी इनिशियलाइज केलाय 10ला आहे. तो तुम्हाला नंतर डिक्रिमेंट करायचा आहे कंटिन्युअसली इफ इट इज नॉट 0. त्यानंतर R2 हा एक रजिस्टर घेतला टू परफॉर्म ऍडिशन विथ द अक्युम्युलेटर डेटा. सो त्याच्यासाठी मी हा घेतलाय. पण मग आता अक्युम्युलेटर मध्ये मला डेटा लोड करायचा आहे. डेटा कुठला लोड करायचा आहे? विच इज प्रेझेंट इन द एक्सटर्नल मेमरी लोकेशन ऍट 3000H. सो त्याच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन सांगितली होती मी? सांगा बरं. डायरेक्ट होईल का? अजून 3000H मधला केलाय का डेटा आपण लोड? हा, मग आधी काय करावं लागणार आहे? ओके, मूव एक्स ए कॉमा @ डीपीटीआर. ठीक आहे. सो म्हणजे डीपीटीआर मधला म्हणजे 3000H मध्ये जो काही डिजिट आहे तो कशात लोड झाला? अक्युम्युलेटर मध्ये. आता स्टेप 6 पहिला झालाय. ठीक आहे, पहिलं झाल्यानंतर मला काय करायचंय? ऍडिशन परफॉर्म करायची आहे. त्यांनी ऑलरेडी काय दिलेलं आहे? 16 बिटचा डेटा सांगितलेला आहे. सो म्हणजे मी सांगितलं होतं की देअर मस्ट बी ऍडिशन और देअर मस्ट बी कॅरी जनरेशन फ्रॉम 7 to 8 बिट. सो मग आपल्याला काय करायचंय? ऍडिशन विथ
कॅरी या केसमध्ये जेव्हा तुम्हाला 16 बिटचा रिझल्ट सांगितलेला असतो त्यावेळेस. सो ॲडिशन विथ कॅरी वॉट एव्हर द कंटेंट प्रेझेंट इन ए. कंटेंट कोणता प्रेझेंट आहे, जो डीपीटीआरच्या ह्या लोकेशनमध्ये आहे. डीपीटीआरचं लोकेशन कोणतं आहे सध्या, 3000H. 3000H मधला जो डेटा होता तो ए मध्ये मूव्ह केलेला आहे, तो इथे आला, कॉमा आता मी जो रेजिस्टर इनिशियलाइज केला होता जो मला ॲज अ ॲडिशन परफॉर्मसाठी यूज होता तो मी घेतला R2. सो R2 मध्ये काय आहे, समजा ॲझ्युम केला आपण 00H आणि ए मध्ये आपण ॲझ्युम केला 01H आहे. तर 00 + 01 किती आला, 01H. हा पहिला रिझल्ट जनरेट झालेला आहे. रिझल्ट झाल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेट काय असते की हा डेटा आपल्याला काय करायचा आहे, कॅरी चेक करायचा आहे. ठीक आहे. सो कॅरी कंडिशनसाठी काय सांगा, कॅरी कंडिशनसाठी काय सांगा फास्ट. काय कमांड कुठली यूज करतो आपण कॅरीसाठी, स्टेप कितपर्यंत आल्या, स्टेप नंबर 6. ठीक आहे. 7 नंबर स्टेप काय येणार सांगा. आता दरवेळेस लक्षात ठेवायचं आहे आपल्याला काय करायचं आहे, आत्ताशी आपला फर्स्ट डेटाचं ॲडिशन परफॉर्म झालेलं आहे, म्हणजे 01 आणि जो काही आपण रजिस्टर इनिशियलाइज केला होता 00 त्याच्यासोबत ॲडिशन परफॉर्म झालंय. आता माझं काम काय आहे की इथे मी कॅरी चेक करणार. जर कॅरी जनरेट झाला असेल तर माझा कॅरी काउंटर काय होईल, इट विल बी इन्क्रीमेंटेड. जर नसेल जनरेट झाला तर माझं काय कंडिशन आहे पुढची की दॅट दिस लोकेशन मस्ट बी मूव्ह टू नेक्स्ट लोकेशन. म्हणजे माझा हा जो काउंटर आहे, जो तुमचा डीपीटीआर आहे, डीपीटीआरने काय करतो आपण, इनिशियलाइज केलं होतं लोकेशन 3000H, तो आधी काय केला पाहिजे, मी इन्क्रीमेंट केला पाहिजे. इन्क्रीमेंट केल्यानंतर मी चेक काय करणार, तुमचा काउंटर रिड्यूस झालाय का, काउंटर रिड्यूस झालाय का 0ला. सो त्याच्यासाठी कंडिशन काय, डिक्रीमेंट अँड जम्प इफ नॉट 0 DJNZ. काय, कोणता काउंटर, जो काही काउंटर आहे ज्याने 0A ला इनिशियलाइज केलं होतं तो चेक करणार. अजून तो काही काउंटर 0 झाला नाहीये, म्हणजेच तो काय होणार, इट विल बी डिक्रीमेंटेड बाय 1. सो दॅट मीन्स इट विल गो टू द नेक्स्ट स्टेप, दॅट इज टू द 02 लोकेशन. 02 ला जाणार. ठीक आहे. सो मग आता 02च्या म्हणजे 3001च्या ह्याच्यातला जो डेटा आहे याचा आणि आधीचा जो रिझल्ट जो अॅक्युम्युलेटर मध्ये होता तो, पण मग आता कंडिशन काय की आपल्याला अॅक्युम्युलेटर मध्ये कंपल्सरी डीपीटीआर मधला डेटा लोड करायचा आहे. मग रिझल्ट जो आहे अॅक्युम्युलेटर मध्ये सेव्ह झालेला तो मला आधी कशात टाकावं लागेल, R2 मध्ये टाकून घ्यावं लागेल. ठीक आहे, कंडिशन समजते. सो स्टेप नंबर 7 काय आणार आहे, ॲडिशनचा जो रिझल्ट आलेला होता जो अॅक्युम्युलेटर मध्ये सेव्ह होता तो मी आधी R2 मध्ये मूव्ह केला. का केला, कारण मला माहिती की कधीतरी मला अॅक्युम्युलेटर मध्ये डीपीटीआरचा नेक्स्ट लोकेशनचा जो रिझल्ट आहे, डेटा आहे तो लोड करायचा आहे. त्याच्यासाठी माझा अॅक्युम्युलेटर काय झाला पाहिजे, एम्प्टी झाला पाहिजे. म्हणून मी जो रिझल्ट होता सेव्ह झालेला तो आधी R2 मध्ये मूव्ह केला आणि इथे अॅक्युम्युलेटर काय झाला, एम्प्टी झाला. नेक्स्ट स्टेप मी चेक काय करणार की जम्प इफ नो कॅरी. ॲडिशन केल्यानंतर मला दरवेळेस कॅरी चेक करायची असते. इट शुड बी मूव्ह टू सम लूप डाऊन. ठीक आहे, जर कॅरी जनरेट झाला तर तो स्टेप नंबर 10 कडे जाणार. स्टेप नंबर 10 काय सांगतोय, स्टेप नंबर 10 अगेन जर कॅरी नाही जनरेट झालेला आहे तर मला स्टेप काय करायची, पुढची ॲडिशन परफॉर्म करायची. आता इथे डायरेक्टली रिझल्ट नाही येणार आहे, इथे काय करावं लागणार आहे, पुढचा ॲडिशन परफॉर्म करायची. म्हणून मी काय केला, इन्क्रीमेंट डीपीटीआर. म्हणजे आता डीपीटीआर कशाला लोकेट करणार, इट विल लोकेट टू 3001H, त्याला लोकेट करणार. ठीक आहे, हे लोकेट केल्यानंतर मी माझा कॅरी काउंटर बाईट काउंटर चेक करणार. इफ इट इज डिक्रीमेंट अँड जम्प इफ नॉट 0.
डिक्रीमेंट अँड जंप इफ नॉट झिरो. कोणता काउंटर होता तो? R0 होता. R0 हा कुठे मूव्ह करायचा आपल्याला? अप साईडला. जर तुमचा R0 झिरो नसेल म्हणजे कॅरी काउंटर आता झिरो नसेल तर तो कुठे गेला पाहिजे? अप लोकेशनला गेला पाहिजे. तर हे अप म्हणजे काय? अगेन ती स्टेप. अप म्हणजे कोणती स्टेप येणार? ही स्टेप तुमची 5th नंबरची. सो इथे 5th आणि 6th नंबरचं 5th आणि 6th ही झाला तुमचा अपचा लूप. म्हणजे मला काय करायचं आता? इन्क्रीमेंट केला मी DPTR, तो झाला 3001H. 3001H मधला डेटा मी लोड केला अक्युम्युलेटरमध्ये. ठीक आहे. आणि जो आधीचा रिझल्ट होता प्रिव्हियस रिझल्ट 01H तो मी ऑलरेडी कशात लोड केलेला होता? R2 मध्ये. सो दोघांचं परत मी ऍडिशन परफॉर्म केलं. परत ऍडिशन परफॉर्म केल्यानंतर परत मी चेक काय करणार? इफ कॅरी इज जनरेटेड ऑर नॉट. If carry is not generated, again it will move to this. But what happened if carry is generated? Then just increment your carry counter by 1. ओके. कॅरी काउंटर 1 ने इन्क्रीमेंट करायचा, पुढच्या स्टेप एक्झिक्यूट करायच्या. हे कुठपर्यंत चालणार आहे? जोपर्यंत तुमचा जो काउंटर आहे, बाईट काउंटर आहे, तो झिरोला जात नाही तोपर्यंत तो तुमचा काउंटर काय होणार आहे? कंटिन्युअसली ह्या लूपमध्ये मूव्ह होणार आहे. म्हणजे स्टेप 10 पर्यंत कंटिन्युअसली ही प्रोसेस काय होणार? रिपीट होणार. ज्या मोमेंटला तुमचा काउंटर झिरो झाला, काउंटर कधी झिरो होईल? जेव्हा तुमचं ॲडिशन हे लास्ट स्टेटकडे जाईल, दॅट इज 10 नंबरचं. त्यावेळेस तुमचं काय असेल? काउंटर झिरो झालेला राहील. जो काही फायनल रिझल्ट असेल, आता फायनल रिझल्ट तुम्हाला कशात सेव्ह करायचा आहे? आधी फायनल रिझल्ट मला LSBचा जो रिझल्ट आहे तो A मध्ये सेव्ह झालेला असेल, तो लोड करून घ्यावा लागेल DPTRच्या एका लोकेशनमध्ये. त्यांनी सांगितलंय तो लोकेशन आहे 300000AH. म्हणजेच मला काय करावं लागेल? परत इथे फायनल याच्यानंतर तुमचा डेटा आधी इन्क्रीमेंट करावा लागेल DPTR. ठीक आहे. DPTR इन्क्रीमेंट केल्यानंतर तो लोकेट होईल इथपर्यंत. जर बघितलं हा काय? 3000, 3001, 3002, 3003, 3004, 3005. ठीक आहे. कुठे? इथे सांगते 3000, 3001, 3002, 3003, 3004, 3005, 3006, 3007, 3008, 3009H आणि आता 3010 म्हणजेच काय? 3000AH. ठीक आहे. ज्याच्यामध्ये मला काय करायचं आहे? LSB रिझल्ट सेव्ह करायचा आहे. सो 3010 म्हणजेच 3000AH असतो. त्याच्यामध्ये मला रिझल्ट सेव्ह करायचा आहे. त्याच्यासाठी मला आधी काउंटर काय करावं लागेल? इन्क्रीमेंट करावं लागेल. तुमचा DPTR डेटा पॉइंटर काय करावं लागेल? इन्क्रीमेंट, सो दॅट इट विल लोकेट्स टू 3000AH. आता अक्युम्युलेटरमध्ये जो रिझल्ट फायनल रिझल्ट सेव्ह झालेला होता तो मी कशात मूव्ह करणार? @DPTR मध्ये. @DPTR म्हणजे दॅट इज नथिंग बट द 3000AH लोकेशन कॉमा A. सो याच्यात काय झाला? LSB रिझल्ट सेव्ह झाला. थर्ड स्टेप काय आहे? मला आता काउंटरचा जो रिझल्ट आहे, जर कॅरी जनरेट झाला तर आपण इन्क्रीमेंट केलेला आहे R1ला. सो तो काउंटरचा रिझल्ट सेव्ह करण्यासाठी मला परत एकदा DPTR काय करावं लागेल? इन्क्रीमेंट करावं लागेल. सो दॅट इट विल मूव्ह टू द नेक्स्ट लोकेशन दॅट इज 3000BH म्हणजे 3011. ठीक आहे. मग 14 नंबरची स्टेप काय येणार आहे? जस्ट फर्स्ट ऑफ ऑल whatever the content present in the R1 load it into the accumulator and whatever the accumulator result म्हणजे जो R1चा रिझल्ट होता तो R1चा रिझल्ट कशात मूव्ह करणार? R1चा रिझल्ट कशात मूव्ह करणार? परत नेक्स्ट लोकेशन @DPTR, A. सो याच्यात काय झाला? कॅरी सेव्ह झाला म्हणजेच MSB सेव्ह झाला. आणि आता इथे तुमचा प्रोग्राम काय झाला? स्टॉप झाला. A जम्प लूप. कळतंय? स्टेप वाईज कळतंय प्रोसेस की नाही कळत आहे? पहिलं काम काय होतं आपलं याच्यामध्ये? मी सहज इथे फक्त एक तुम्हाला ड्रॉ करून दाखवला काउंटर. ठीक आहे. सो समजा डिजिट्स आपण 0 1 2 3 4 5 6 7 असे अजूम केले. 3000H हे त्याचं लोकेशन आहे इनिशियल. पुढचा तो काय झाला पाहिजे? इन्क्रीमेंट झाला पाहिजे. त्याच्यासाठी मला आधी काय करावं लागेल? 3000H लोकेशनवाला म्हणजेच डेटा पॉइंटर आधी इनिशियलाइज करावं लागेल. त्यानंतर मी त्याला 1 by 1 इन्क्रीमेंट करत गेले. ठीक आहे. म्हणजेच माझा पुढचा ॲडिशन परफॉर्म होईल. ज्यावेळेस मी पहिलं घेते इनिशियलाइज केलंय त्यावेळेस मला अजून एक रेजिस्टर लागला
तो मी इनिशियलाइज केला R2 इज इक्वल्स टू 0 आणि हा डेटा जो आहे 3000H मधला तो अक्युम्युलेटर मध्ये लोड करून घेतला. ऍडिशन केली मी अक्युम्युलेटर आणि रेजिस्टर मधली. दोघांचं ऍडिशन जी आहे 01 प्लस 00 ती ऍडिशन सेव्ह झाली अक्युम्युलेटर मध्ये. त्यानंतर मी काय केलं, जो काही रिझल्ट आहे तो आधी लोड करून घेतला दुसऱ्या रेजिस्टरमध्ये. कारण का, मला आता इथे कंडिशन चेक करायची, जर कॅरी जनरेट नाही झाला तर माझा मेमरी लोकेशन काय झाला पाहिजे, इन्क्रीमेंट झाला पाहिजे. तो इन्क्रीमेंट होतानाच माझा जो बाईट काउंटर आहे तो काय झाला पाहिजे, डिक्रीमेंट पण झाला पाहिजे. आणि त्याने चेक केलं पाहिजे की तो शेवटच्या लोकेशन पर्यंत पोहोचलाय की नाही, म्हणजे 00 झालाय की नाही त्याचा काउंटर. सो मग त्याच्यासाठी मी कमांड कोणती यूज केली, DJNZ ही कंडिशन यूज केली. सो त्याच्यासाठी मग परत मग काय केलं, डेटा मी लोड केला. डेटा लोड केला कशामध्ये, 3001H चा डेटा अक्युम्युलेटरमध्ये ए मध्ये टाकला. ए मध्ये टाकला आणि जो रिझल्ट होता तो मी R2 मध्ये सेव्ह केला होता. परत ए आणि R2चं ऍडिशन परफॉर्म केलं. परत मी कॅरी चेक केला. जर कॅरी जनरेट झाला असेल तर तो आपण कॅरी काउंटर काय करतो, इन्क्रीमेंट करतो बाय 1 ने. जो आपण R1 ने इनिशियलाइज केला होता तो इन्क्रीमेंट R1 केला. जर कॅरी नाही जनरेट झाला तर परत माझं मेमरी लोकेशन काय होणार, इन्क्रीमेंट होणार टू दी नेक्स्ट लोकेशन, दॅट इज टू दी 3002H. वॉट एव्हर द रिझल्ट, फायनल रिझल्ट, इट वॉज स्टोर्ड इन द R2. सो ऍडिशन परत परफॉर्म होणार अक्युम्युलेटर आणि R2 ची. जी काय आता ऍडिशन झालेली रिझल्ट म्हणजे आता काय आला असा 3 + 3 6 आला. सो 6H जो आहे अक्युम्युलेटर मध्ये तो परत मी R2 मध्ये सेव्ह करणार. परत मी इथे कॅरी चेक करणार. कॅरी जनरेट झाला असेल तर इन्क्रीमेंट करणार, नसेल झाला तर तो जम्प करणार. जम्प कुठे करणार, टू दी नेक्स्ट लोकेशन. परत इथे तुमचा बाईट काउंटर काय होणार, डिक्रीमेंट होणार. सो नेक्स्ट लोकेशनला जेव्हा होतो त्यावेळेस तिथे कंडिशन काय आहे, अगेन लोड दिस डेटा इन टू द अक्युम्युलेटर. वॉट एव्हर द प्रिव्हियस रिझल्ट वॉज स्टोर्ड इन द R2. सो दोघांचं 3 2 5 1 6 4 10 इथे काय आला रिझल्ट, ए आला. सो ए परत कशा, ए नंतर काय येणार कंडिशन, परत तुमचा ए वाला डेटा परत तुम्ही जो काही रिझल्ट आहे तो R2 मध्ये सेव्ह केला. परत इथे कंडिशन चेक करणार कॅरी आहे का नाही. कॅरी जनरेट झाला असेल तर इन्क्रीमेंट करणार तुमच्या कॅरी काउंटरला. अदरवाईज तुमचं लोकेशन कशाला जाणार, नेक्स्ट लोकेशनला जाणार. ऍट द सेम टाइम तुमचा काउंटर काय होणार, डिक्रीज होणार बाय 1. या मॅनरने ह्या स्टेप्स असतात. कळालं का, प्रोसेस समजते. होपफुली समजलं असेल. प्रॅक्टिस करा 101%. एकदा तुम्हाला फ्लो समजला, अल्गोरिदम समजला, काय करायचंय, 100% कुठलाही प्रोग्राम तुम्ही लिहून बघू शकतात. काहीच प्रॉब्लेम येणार नाही. जर आला तर मला एनी टाइम मेसेज करा, पण आधी तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा. ओके. सेम वे तुम्हाला सबस्ट्रॅक्शनचे प्रोग्राम्स परफॉर्म करायचे आहेत. प्रॅक्टिस करा सबस्ट्रॅक्शन कडून तुम्हाला